लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे ओरिओ चॉकलेट बॉल खायला तितकेच टेस्टी आणि करायला तितके सोपे असे 4 साहित्यामध्ये आज आपण हे ओरिओ बॉल कसे करायचे तेच पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया रेसिपीला वेळ न घालवता। वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथं मी ओरिओचे 2 असे पॅकेट घेतलेले आहेत। तुम्हाला कुठलेही बिस्किट आवडत असेल चॉकलेटचे तर तुम्ही इथं वापरा। तो ओरिओचे आपण 2 पॅकेट घेतलेले आहे आणि चॉकलेट मेल्ट करण्यासाठी आपण मोरचं डार्क कंपाऊंड इथं वापरणार आहोत। तर अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होती। आता हे पॅकेट आपण आधी सगळे फोडून घेऊया आणि हे जे बिस्किट आहेत ना त्याचे असे बारीक तुकडे करून ना आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊन त्याचे बारीक असे आपण इथं क्रम्स करणार आहोत। तर त्यासाठी आपण याचे तुकडे असे 2 भाग करून घेऊया बिस्किटाचे सगळे आणि त्याचे असे क्रम करून घेऊया। क्रम्स करताना थोडंसं जाड वगैरे राहिलं तर पुन्हा तुम्ही त्याचे क्रम्स करून घ्या। अशी बारीक आपल्याला असं त्याचा आवा आहे, जास्त आपल्याला जाडसर इथं लागणार नाही। तर असा हा क्रम्स आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी सगळे ना क्रम्स इथं तयार करून घेते। मोठे तुकडे जर वाटले ना तुम्हाला तर ते पुन्हा मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्या। तर अशा पद्धतीने आपण सगळे क्रम्स करून घेऊया। माझ्या मुलींना तर हे चॉकलेट्स बॉल खूप आवडतात, त्यामुळे करताना म्हटलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी, त्यामुळे आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। क्रम्स आपण करून घेतलेले आहेत, एकदा मिक्स करून घेऊया, बघूया त्यात जे तुकडे वगैरे असन चेक करून घेऊ आणि साईडला ठेवून घेऊया। त्याचबरोबर आता जे आपण डार्क चॉकलेट घेतलं आहे, हे डार्क कंपाऊंड आहे मोडचं, तर तुम्ही हे वापरू शकता। इथं 400 ग्रामचं हे पॅकेट असतं, साधारण 120 रुपयाला काहीतरी भेटतं ते। ह्याच्यात 100 ग्रामचे असे 4 तुकडे असतात। त्यात आपण कट करून घेऊया पॅकेट। त्यातल्यात आपल्याला एकच बार लागणार आहे। इथं तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता। तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर आधी 1 तास काढून ठेवा, म्हणजे कटिंगला ना तुम्हाला सोपं जाईल। तर आपण आता हे ना सूर्याच्या साईने आधी कट करून घेऊया। आपण डबल मेथडने ना हे चॉकलेट ना मेल्ट करून घेणार आहे। डबल मेथडने आपण ना करून घेणार आहे। त्यासाठी साईडला मी ना एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण चॉकलेट आधी पूर्ण कट करून घेऊया इथे छान प्रकारे। डार्क चॉकलेट कट करून झालेलं आहे। आता आपण 2 मिनिटं साईडला ठेवून घेऊया। हे तर आपलं पाणी तिथं गरम होतंय। पुन्हा आपण चॉकलेटचा हा बाउल घेऊया बिस्किटचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे ना, जास्त इथे दूध वापरायचं नाही आपल्याला, फक्त 2 चमचे दूध इथे लागणार आहे। तर मिक्स करून घेऊया छान प्रकारे आणि त्याचा असा एक गोळा आपल्याला इथं करून घ्यायचा आहे। दूध खूप जास्त वापरू नका, नाहीतर तुमचा डो हा पातळ होईल। त्यामुळे 2 चमचे दूध इथं बास होतं। छान प्रकारे मिक्स करून घेऊया हाताच्या साहाय्याने आणि त्याचा असा छान प्रकारे इथं डो तयार करून घेऊया। खूप वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले हे चॉकलेट बॉल तयार होतात। बाहेरच्या पेक्षाही घरचे चॉकलेट बॉल हे खूप छान लागतात। तर इथं डो तयार झालेला आहे। आता तुम्हाला कुठल्या आकाराचे बॉल आहेत ना, छोटे मोठे, तशा आकारात तुम्ही इथं बॉल हे तयार करून घ्या। मी जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही, मध्यम आकाराचे बॉल इथं मी तयार करून घेते। हे बघा अशा पद्धतीने सुंदर असे आपले इथले बॉल तयार झालेले आहे। शाईन बघा किती छान दिसते। तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल इथं तयार करून घेतलेले आहे। आता आपण काय करूया, 10 मिनिटांसाठी ना हे फ्रीजरमध्ये ठेवूया आणि तर आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया, तर बॉल आपले छान सेट होतील। डबल मेटरने आपण इथं करून घेऊया, त्यामुळे पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। सेम काचेचा बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपण जे चॉकलेट कट केलं होतं ना डार्क चॉकलेट, ते ह्याच्यात टाकून घेऊया आणि मेल्ट करून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आहे। पाणी जास्त जर उकळलेलं असेल तर गॅस तुम्ही इथं बंद करू शकता आणि पाणी इतकं ठेवायचं की बाउलला लागणार नाही इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे। हे बघा छान प्रकारे आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। तुम्ही डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट दोन्ही एकत्र करूनही वापरू शकता। तर आता एका छोट्याशा भांड्यामध्ये ना मी ते ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला बॉल मिक्स करायला सोपं पडेल। तर अशा पद्धतीने मी बॉल टाकलेला आहे त्याच्यामध्ये। छान प्रकारे आपण चॉकलेटमध्ये डिप करून घेऊया बॉल हा आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने आपण हे बॉल काढून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बटर पेपरवरही बॉल हे काढू शकता। तर अशा पद्धतीने मी डिशमध्येच हे बॉल काढून घेतलेले आहेत। हे बॉल करताना माझ्या मुलीने मला मदत केलेली आहे, कारण तिला खूप आवडतात हे बॉल। तर अशा पद्धतीने बघा आपण सगळे बॉल डिप करून घेतलेले आहेत। तर तुमच्याकडं वेगवेगळ्या कलरच्या रंगीत जे बॉल्स असते ना छोटे छोटे, आपण जे केकसाठी वापरतो, तेही तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता किंवा व्हाईट कंपाऊंड असेल चॉकलेट, तेही तुम्ही मेल्ट करून सेम पद्धतीने ह्याच्यावर टाकू शकता। तर आता मी ड्रायफ्रूट असे बारीक कट करून घेतलेले आहेत, तर ते ड्रायफ्रूट आपण ना सगळ्या चॉकलेट बॉलवर टाकून घेऊया। ड्रायफ्रूट ही खूप छान लागतात खायला, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ड्रायफ्रूट ही टाकून घ्या ह्याच्यावर, खूप छान लागतात।
तर आता आपण हे सेट करायला 10 मिनिटांसाठी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवूया। हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत। आपले चॉकलेट बॉल इथे तयार झालेले, दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे बघा। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। जे आपण ड्रायफ्रूट टाकले होते तेही चॉकलेट छानपैकी सेट झालेले आहे इथं। आणखी थोडेसे ड्रायफ्रूट मी वरून टाकते आणि जे आपण जे चॉकलेट मेल्ट केलं होतं ना ते चॉकलेट पाइपिंग बॅगमध्ये भरून मी त्याच्यावरून असं स्प्रेड करून घेणार आहे। ते बघा अशा छान प्रकारे। तर आजची ही चॉकलेट बॉलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। मुलांना सुट्ट्या आहेत, वेगळं खायला काय काय लागतंच, तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी मुलांना नक्कीच करून देऊ शकता। मुलं खूप खुश होतील। तर अशी साधी सिंपल अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारे चॉकलेट बॉल तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा। आजची रेसिपी आवडली असेल फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करायला मात्र विसरू नका। इथे छान प्रकारे आपले बॉल इथं सेट झालेले आहे। सुरीने मी कट करून तुम्हाला दाखवते बघा। खायला तितकेच टेस्टी असे आपले हे चॉकलेट बॉल तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी आवडल्यास सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला फॉलो करा। पुन्हा भेटूया, बाय बाय।